नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। बघा मित्रांनो, आज आपण 26 जानेवारी 2025 रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारतो की 2025 मध्ये आपण कितवा प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट करत आहोत हे तुम्हाला सांगायचं आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी प्रजासत्ताक दिनाची आज ऑफर आहे। या ऑफरचा फायदा घ्या। 50% पेक्षा जास्त किमती जे आहे कोर्सेसच्या ते कमी झालेले आहे, ते तुम्ही घेऊ शकता। जर फाउंडेशन बॅच कंबाईन आणि राज्यसेवेसाठी घ्यायची असेल किंवा पोलीस भरती, एनसीईआरटी, ऑल इन वन बॅच या जर बॅचेस घ्यायचे असेल किंवा कंबाईनचं लास्ट टाइम रिव्हिजन करायचं असेल तर एकदम कमी फीज मध्ये तुम्ही बॅचेस घेऊ शकता। कंबाईन विजेता बॅचची फी अगदी सगळ्या विषयाचं रिव्हिजन तुमचं 300 रुपयामध्येच होऊन जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही आरआरबी ग्रुप डी साठी आपण बॅच सुरू केलेली आहे, ऑल इन वन बॅच सुरू केलेली आहे, तर या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता। त्याचबरोबर लेखा व कोशागार विभागाच्या वेगवेगळ्या ऍड आलेल्या आहेत, तर त्या बॅच तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो। त्याचबरोबर अभ्यास मित्राचं नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स मिळून जातील। कंबाईन यशवंत बॅच आहे, या बॅचचा तुम्हाला ग्रुप सी च्या एक्झामसाठी फायदा होईल। तुम्ही किंवा ग्रुप बी ची जी मेन्स असणार त्याचा पेपर 2 जो असणार त्यामध्ये तुम्हाला या बॅचचा फायदा होणार, तुम्ही घेऊ शकता। किंवा टेस्ट सिरीज आता शेवटच्या कालखंडामध्ये 8 आपले पेपर झालेले, 9 आणि 10 लवकरच होणार आहे। या 8 पेपरचं एक्सप्लेनेशन सुद्धा आम्ही दिलेले आहे, तर तुम्ही त्याचा सुद्धा फायदा घेऊ शकता। हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल। टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज जॉईन करून ठेवा, कारण लेक्चरचे नोटिफिकेशन अभ्यास विषयक रील्स तुम्हाला तिथे मिळत जाईल। 26 जानेवारी 2025 रोजीचा करंट अफेअर्स आता आपण बघणार आहोत, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे, रिलायन्स पॉवरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रिलायन्स पॉवरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नीरज पारख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं, नीरज पारख हे रिलायन्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले आहेत। रिलायन्स पॉवर ही कंपनीची स्थापना जी ती 17 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली। संस्थापक होते धीरूभाई अंबानी, पण आताचे अध्यक्ष आहे अनिल अंबानी। आपण जर बघितलं, या कंपनीचं मुख्यालय नवी मुंबई या ठिकाणी आहे। आता महत्वाच्या कंपन्या आणि त्यांचे अध्यक्ष बघून घेऊया। ऍस्कॉमचे सरचिटणीस बनलेले मनीष सिंगल, इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायणन। जिथं मी स्टार मार्क करतो ते नोटबुक मध्ये कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा किंवा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा। त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष बनलेले आहे भुवनेश कुमार। बिहारचे 42वे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान। आरबीआयचे नवीन गव्हर्नर जे आहे ते बनलेले संजय मल्होत्रा। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष व्ही सुब्रमण्यम। त्याचबरोबर जर बघितलं तर आयसीसी चे सर्वात तरुण अध्यक्ष जय शहा। यानंतर पुढे जाऊया, भारताचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक के संजय मूर्ती। भारताचे 51वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना। त्यानंतर ऍक्सिस बँकेची एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी। इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष अभ्युदय जिंदल। अमृत मोहन प्रसाद हे सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक बनले आहे। त्यानंतर भारताचे नवीन वित्त सचिव तुहिन कांत पांडे हे बनलेले आहे। आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष डी के सुनील बनलेले। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारताची 14वी महारत्न कंपनी बनलेली आहे। हा इथं मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आणि जिथं जिथं स्टार मार्क केलेले ते अध्यक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवू शकता, नाही तर मी रेग्युलर तुम्हाला रिवाइज करणारच आहे डेली मध्ये। आपण जर बघितलं तर 2025 मध्ये 15वा राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला गेला? तर बघा मित्रांनो, 15वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। मतदार दिवस 25 जानेवारीला का सेलिब्रेट करण्यात येतो? तर बघा मित्रांनो, 25 जानेवारी 1950 ला आपल्या देशाचं, ठीक आहे, आपल्या देशामध्ये जर बघितलं, या दिवशी आपल्या देशामध्ये जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे तर त्याची स्थापना करण्यात आली होती। त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो। 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून 2011 पासून सेलिब्रेट करण्यात येत आहे। हा कितवा राष्ट्रीय मतदार दिवस आहे? तर हा 15वा राष्ट्रीय मतदार दिवस आहे। लक्षात ठेवायचे, मतदारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं हा या पाठीमागील उद्देश आहे। ठीक आहे, तर लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी। आपण जर बघितलं तर इलेक्शन कमिशनची स्थापना 25 जानेवारी 1950 2011 पासून सेलिब्रेट करण्यात येतो। 2025 चा
जो काही राष्ट्रीय मतदार दिवस आहे तो 15वा आहे, ही सुद्धा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर या वर्षीची थीम लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग आहे, नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर, अशी या वर्षीची मतदार दिवसाची थीम राहिलेली आहे. कोणता देश फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 आयोजन करणार आहे? तर बघा मित्रांनो, भारत फिडे विश्वचषक 2025 आयोजन करणार आहे. तर 2025 बुद्धिबळाचा विश्वचषक जो आहे तर तो भारतामध्ये होणार आहे. भारताने यापूर्वी 2002 मध्ये या फिडेच्या विश्वचषकाचं आयोजन केलं होतं आणि तेव्हा भारतीय प्लेयर विश्वनाथन आनंदने ही स्पर्धा जिंकली होती. आता 2025 मध्ये सुद्धा आयोजन होणार आहे, लक्षात ठेवा. पण ही पुरुषांची बुद्धिबळचा वर्ल्ड कप असणार आहे. जो महिलांचा विश्वचषक आहे बुद्धिबळाचा, तो जर आपण बघितलं तर बटुमी जॉर्जिया या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर फिडे ही जी संस्था आहे, द इंटरनॅशनल चेस फेडरेशन, तर याची स्थापना 20 जुलै 1924 रोजी पॅरिस फ्रान्समध्ये झाली होती. आपण जर बघितलं तर लॉसने स्वित्झर्लंड इथे याचं मुख्यालय आहे आणि अर्कडी ड्विरोकोविच हे अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष आहे मित्रांनो विश्वनाथन आनंद. ठीक आहे, हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये USA पहिल्या स्थानावर आहे, रशिया दुसऱ्या स्थानावर आहे आणि चायना जो आहे मित्रांनो तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत जो आहे तर आपण जर बघितलं भारत जो आहे, ठीक आहे, भारत जो आहे तर तो कितव्या क्रमांकावर आहे? तर चौथ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर इंडिया जो आहे आपला, ठीक आहे, इंडिया जो आहे तो चौथ्या क्रमांकावर राहिलेला आहे. आता इथं ज्या देशाला समजून घे 0 गुण मिळतात, ठीक आहे, 0 गुण मिळतात, त्या देशाचा क्रमांक सगळ्यात जास्त चांगला मानला जातो. ठीक आहे, मग जसं जसं गुण 0 पासून वाढत जातात तसं तसं क्रमांक खराब होतो. या लिस्टमध्ये लास्टचा क्रमांक जो आहे तो भूतानला मिळालेला आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कुणाला मिळाला? भूतानला मिळाला. मग भारताला चौथा क्रमांक मिळालेला आहे. भारताला गुण किती मिळाले? 0.1184 एवढे गुण भारताला मिळालेले आहे. हा निर्देशांक ग्लोबल फायर पॉवर नावाची संस्था 2006 पासून जाहीर करते. USA चे गुण आहे 0.0744, रशियाचे 0.0788, चीनचे पण सेमच गुण आहे. ठीक आहे, रशिया आणि चीनच्या गुणांमध्ये थोडासा डिफरन्स आहे म्हणून रशियाला एक एज मिळून रशिया दुसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. 145 देशांच्या यादीत सगळ्यात शेवटी भूतान आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आता महत्वाचे निर्देशांक, त्यामध्ये भारताचं स्थान बघूया काय आहे कोणत्या निर्देशांकामध्ये. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचं स्थान आहे 80 व पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये भारताचं स्थान 49व. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 10व. आपण जर बघितलं तर टॉपला आहे डेन्मार्क. जागतिक न्याय प्रकल्प कायदा निर्देशांकामध्ये भारताचं स्थान आहे 79व. जागतिक भूक निर्देशांक 105व स्थान आहे. मग मी तुम्हाला एकदम महत्वाचे निर्देशांक सांगतो कोणते लक्षात ठेवायचेच आहे. ठीक आहे, इथं स्टार मार्क केलेले. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक मध्ये टॉपला केरळ आहे. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारत 63व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स मध्ये सगळ्यात टॉपचं शहर आहे व्हिएन्ना. आपण जर बघितलं जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 116व. ठीक आहे, आइसलँड यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये आपलं स्थान 159व. टॉपला आहे नॉर्वे. आणि रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था हा निर्देशांक देते. यानंतर कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये एरोस्पेस आणि संरक्षण धोरण मंजूर केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने एरोस्पेस आणि संरक्षण विषयक धोरण जे आहे ते मंजूर केलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशने आपला उत्तर प्रदेश दिवस जो आहे तो 24 जानेवारी रोजी सेलिब्रेट केलेला आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट. ठीक आहे, उत्तर प्रदेश जो आहे तर तो पहिले संयुक्त प्रांत म्हणून ओळखला जायचा, पण 24 जानेवारी 1950 पासून तो उत्तर प्रदेश या नावाने ओळखला जाऊ लागला आणि मग त्या दिवसाच्या स्मरणार्थ तो दिवस जो आहे तो उत्तर प्रदेश दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. मग आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशने आता अलीकडं 2025 वर्षामध्ये आपले एरोस्पेस आणि संरक्षण विषयक धोरण जे ते मंजूर केलेले आहे आणि या धोरणाच्या माध्यमातून लाखापेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या मिळणार आहे आणि 50,000 कोटींची गुंतवणूक जी ती उत्तर प्रदेशमध्ये आणली जाणार आहे, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. यानंतर पुढे जाऊया. आता उत्तर प्रदेशशी संबंधित महत्वाच्या चालू घडामोडी बघूया आपण. इथं जगातील पहिलं आशियाई
राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे सुरू झालं तर महाराजागंज उत्तर प्रदेश. आमचे संविधान आमचा आदर अभियानाच्या दुसऱ्या प्रादेशिक कार्यक्रमाचं आयोजन प्रयागराज या ठिकाणी करण्यात आलं. 5 कोटी आयुष्मान कार्ड जाहीर करणारं देशातील पहिलं राज्य उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो मांसाहार विरोधी दिवस म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. मांसाहार विरोधी दिवस म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. यानंतर टाटा पॉवर सोलार सिस्टम लिमिटेडने घर घर सोलार हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला? उत्तर प्रदेश. अयोध्या उत्तर प्रदेशची पहिली सोलार सिटी बनणार आहे. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली आहे? हा क्वेश्चन थोडं समजून घेऊया. बघा एक कन्सेप्ट आहे अमेरिकेमध्ये फर्स्ट लेडी नावाची, सेकंड लेडी नावाची. तर काय आहे कन्सेप्ट? बघा मित्रांनो, जो व्यक्ती राष्ट्रपती बनतो, राष्ट्रपती, तर त्या व्यक्तीच्या बायकोला म्हटलं तर फर्स्ट लेडी. ठीक आहे. मग आता डोनाल्ड ट्रम्प यांची बायको बनणार फर्स्ट लेडी अमेरिकेची. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर त्याचप्रमाणे जे उपराष्ट्रपती असतात, उपराष्ट्रपती त्यांच्या ज्या पत्नी आहे आपण जर बघितलं तर त्या बनतात सेकंड लेडी अमेरिकेच्या. मग आपण जर बघितलं तर एक भारतीय वंशाच्या महिला आहे ज्यांचं नाव आहे उषा वेस. त्या अमेरिकन उपराष्ट्रपतीच्या पत्नी आहे, म्हणून त्या एक पहिल्या भारतीय अमेरिकन महिला आहे ज्या अमेरिकेच्या सेकंड लेडी बनलेल्या आहे. तर आय होप तुम्हाला हा क्वेश्चन आणि त्याचा आन्सर समजलं असेल. ठीक आहे. आपण जर बघितलं तर जेडी व्हेन्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती बनलेले आहे आणि त्यांच्या पत्नी ज्या आहे उषा वेन्स. ठीक आहे, वेन्स म्हणायला पाहिजे, इथं वन्स झालं तर उषा वेन्स ज्या आहे मित्रांनो, वेन्स, तर त्या आता कोण बनलेल्या आहेत? अमेरिकेच्या सेकंड लेडी बनलेल्या आहे. यानंतर 6व्या आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सवाचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर बाजरी महोत्सवाचं आयोजन बेंगलोरमध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो, कर्नाटकमध्ये. लक्षात ठेवा, बाजरी काय तर भारतातील एक महत्वाचं भरड धान्य आहे जे मोस्टली हिवाळ्यामध्ये खाल्लं जातं. भरड धान्य वर्ष कोणतं होतं? 2023 वर्ष हे भरड धान्य वर्ष म्हणून सेलिब्रेट करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं भरड धान्य वर्ष. 2024 वर्ष जे आहे मित्रांनो ते उंटांचं वर्ष म्हणून सेलिब्रेट करण्यात आलं होतं, उंटांचे वर्ष. आणि 2025 वर्ष जे आहे ते सहकार वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जात आहे. ठीक आहे. तर ही काही वर्ष लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढे जाऊया. जानेवारी 2025 मध्ये बेंगलोर येथे आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बाजरीचं महत्व लोकांना पटवून द्यावं यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. याची थीम होती ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲग्री फूड सिस्टम थ्रू ॲग्रो इकॉलॉजी अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी खेलो इंडिया हिवाळी खेळ जे आहे 2025 चे त्याचं उद्घाटन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, एनडीएस स्टेडियम लेह लडाख या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन अलीकडे मनसुख मांडवीय यांनी केलेलं आहे. आपला लवकरच यावर एक डिटेल व्हिडिओ येणार आहे खेलो इंडिया विंटर गेम्सवर. तर उद्घाटन कोणी केलं? मनसुख मांडवीय यांनी, जे केंद्रीय क्रीडा मंत्री आहे. आपण जर बघितलं हे विंटर गेम्स आहे. ठीक आहे. इथं जर आपण बघितलं तर स्केटिंग, आईस हॉकी, आईस फुटबॉल वगैरे असे खेळ जे ते आयोजित करण्यात येतात. आपण जर बघितलं मित्रांनो, ठीक आहे, तर लडाखमधील नवाज दोर्जे स्तोबाल्द क्रीडा संकुलात हे गेम जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. त्याला शॉर्टकट मध्ये एनडीएस कॉम्प्लेक्स म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. उत्तर प्रदेश राज्याने 76वा स्थापना दिवस कधी साजरा केला? तर 76वा स्थापना दिवस मी तुम्हाला पहिले सांगितलं 24 जानेवारीला उत्तर प्रदेश आपला राज्याचा स्थापना दिवस सेलिब्रेट करतं. हा 2018 पासून सेलिब्रेट करते, खूप जास्त दिवस झाले नाही सेलिब्रेट करून. पण का सेलिब्रेट करतं? तर 24 जानेवारी 1950 रोजी संयुक्त प्रांताचं नाव उत्तर प्रदेश असं करण्यात आलं होतं आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस सेलिब्रेट करणं उत्तर प्रदेशने सुरू केलेलं आहे. थीम काय आहे तर डेव्हलपमेंट अँड हेरिटेज उत्तर प्रदेश ऑन द पाथ टू प्रोग्रेस. उत्तर प्रदेशची राजधानी मित्रांनो लखनौ. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री, राज्यपाल आनंदीबेन पटेल. लोकसभेच्या 80 जागा, तर राज्यसभेच्या 31 जागा, विधानसभेच्या 403 जागा आपल्याला बघायला मिळतात. उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळी राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, दुधवा राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर आपण जर बघितलं तर काही अभयारण्य सांगतो तुम्हाला. चंबळ अभयारण्य, पिलीभीत व्याघ्र प्रकल्प, अमनगड व्याघ्र प्रकल्प, चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य, किशनपूर वन्यजीव अभयारण्य
आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळतात. उत्तर प्रदेशची स्थापना 24 जानेवारी 1950, एकूण जिल्ह्यांची संख्या 75. राष्ट्रीय पर्यटन दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट करण्यात येतो? तर राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि राष्ट्रीय मतदार दिवस एकाच दिवशी सेलिब्रेट केला जातो 25 जानेवारी. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं 25 जानेवारीलाच पर्यटन दिवस आणि मतदार दिवसाचं सेलिब्रेशन केलं जातं. भारताच्या पर्यटनाचं महत्व वाढवावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावं यासाठी हा सेलिब्रेट करण्यात येतो. 2025 ची थीम आहे टुरिझम फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. भारताला सगळ्यात जास्त जीडीपी मध्ये 50% सेवा क्षेत्रामधून उत्पन्न मिळतं. त्यामध्ये एक महत्वाचं योगदान जे आहे ते टुरिझम सेक्टर देत असतं. मग टुरिझम फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ असा या वर्षीची थीम आहे, लक्षात ठेवायची आहे. कोणता देश प्रथम पाण्याखालील सबमर्सिबल तैनात करेल? तर कोणता देश प्रथमच पाण्याखालील सबमर्सिबल तैनात करणार आहे? तर बघा मित्रांनो, आपण पाण्याखाली जाण्यासाठी एक पाणबुडी बनवत आहोत जिचं नाव आहे मत्स्य 600. ठीक आहे, मत्स्य 600. आपण 3 खलाशांना पाण्यामध्ये 6000 मीटर खोलीपर्यंत पाठवत आहोत आणि त्याचीच आपण चाचणी करत आहोत. भारताने पहिल्यांदा काय केलेलं आहे, पाण्याखालील एक सबमर्सिबल म्हटलं तिला, तर ती बनवलेली आहे. तिचं नाव काय असणार आहे? मत्स्य 600 आणि त्याची चाचणी भारत घेत आहे. आपण जर बघितलं सुरुवातीला 500 मीटर खोल जाणार आहे, नंतर हळूहळू 2026 पर्यंत आपण 6000 मीटर खोलीपर्यंत जाणार आहोत. भारताचं डीप ओशन मिशन जे आहे तर त्याचाच एक भाग म्हणून ही टेस्टिंग करण्यात येत आहे. कोणत्या राज्य सरकारने 17 धार्मिक स्थळांवर दारू विक्रीवर बंदी घातलेली आहे? तर मध्य प्रदेश सरकारने 17 धार्मिक स्थळांवर दारूच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे. लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर मध्य प्रदेश सरकारने उज्जैन, ओरछा, संकलानपूर, चित्रकूट, ओंकारेश्वर, मैहर, अमरकंटक, त्यानंतर महेश्वर अशा मध्य प्रदेश मधील महत्वाच्या ठिकाणावर मध्य प्रदेशने, उत्तर प्रदेश बोलला असेल तर चुकून माफ करा, मध्य प्रदेश सरकारने काय केलेलं आहे? बंदी घातलेली आहे. 17 धार्मिक स्थळांवर ही दारूबंदी असणार आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला तुमच्यासाठी 2 टेस्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये एरोस्पेस आणि संरक्षण धोरण मंजूर केलं हे तुम्हाला सांगायचंय. आणि 15वा राष्ट्रीय मतदार दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला हे 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर कंबाईन साठी रिव्हिजन करायचं असेल तर विजेता बॅच 3 तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर इतर आपल्या बॅचेस आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. अभ्यास मित्राचं नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता किंवा यशवंत बॅच आहे आपल्याकडे ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज आहे, ठीक आहे, ज्यामध्ये ऑलरेडी 8 पेपर झालेले आहेत, त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप मध्ये बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल आहे, इन्स्टाचं पेज आहे, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा किंवा जॉईन करून ठेवा. त्यावर आम्ही अभ्यास विषयक साहित्य आणि नोटिफिकेशन सेंड करत असतो. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा. त्याचबरोबर लेक्चर संपता एक सांगू इच्छितो, सगळ्यांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चल बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.